सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानचोरीचा मुद्दा आता राजकीय रंग घेऊ लागलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरातील गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केले। त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणासाठी शिंदे गटाला जबाबदार धरत सरकारवर निशाणा साधला। या आरोपांना महायुतीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मंत्री उदय सामंत यांनी दानचोरी प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे अशी भूमिका मांडली, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोषींवर कारवाई होईल मात्र पुराव्याशिवाय सरकारवर राजकीय आरोप करणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत। माननीय राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्या मागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून हे चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून हे पूर्ण चौकशी करावी ना असं कोणी सांगितले की करू नये। आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील तर कडक FIR दाखल करून कारवाई करावी या मताचे आम्ही आहोत। एकच सांगेल की शेवटी हा उघड कोणी आणला आहे, आम्हीच उघड आणलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई आम्हीच करतो आहे। त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार सरकार करेल, पण सरकारने काय केलं आहे, सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे, सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत। मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला मग उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले, तर आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले?